नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची जाहिरात आलेली आहे। 2-4 दिवस झाले जाहिरात आली, पण व्हिडिओ टाका असं विद्यार्थ्यांची मागणी होती। तर फॉर्म भरण्याची जी डेट आहे 10 जून पासून ते 7 जुलै पर्यंत आहे। लवकरात लवकर जेव्हा व्हिडिओ पाहाल लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरुवात करा। 10 जूनला सुरुवात झालेली आहे, आज जवळपास 16 का 17 जून आहे। ओके, 3 जुलै पर्यंत फॉर्म भरण्याची वेळ आहे। लवकरात लवकर तुम्हाला आज जेव्हा व्हिडिओ पाहाल तेव्हा फॉर्म भरा। पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती मी देणार आहे। ओके, बरोबर आहे, 12 वाजेपर्यंत रात्री आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही। 3 जुलै पर्यंत बघा। आता बघूयात आपण वेगवेगळे ह्या इतर पद आहेत, पण उद्यान अधीक्षक ज्याला अनुभव आहे, पण उद्यान निरीक्षक याला अनुभव लागत नाहीये। बीएससी ॲग्री किंवा अजूनही ब्रँचेसला तिथे फॉर्म भरता येईल। जागेची संख्या पण आपण बघणार आहोत। इकडे बघा, उद्यान सेवा गटामध्ये गट क्लास 3च्या पोस्ट आहेत, पण पेमेंट चांगली आहे। उद्यान अधीक्षक याला S14 म्हणजे 38,600 सुरुवात आहे। अजून वरचे म्हणजे एक्स्ट्रा भत्ते वगैरे मिळतात ते। ओके, ते आणि 1,22,800 पर्यंत पेमेंट आहे, म्हणजे चांगली जवळपास क्लास 2च्या जवळपास पेमेंट आहे। आणि दुसरी पोस्ट आहे उद्यान निरीक्षक, त्याला SA 8 25,500 ते 81,100 असं आहे। वरच्या ज्या जागा आहेत 2 उद्यान अधीक्षक याच्या 2 जागा आहेत, त्याला अनुभव लागतो, पण तो कुठला काय बघूत आपण। आणि ह्या ज्या जागा आहेत उद्यान निरीक्षक त्याच्या 11 जागा आहेत। मग आता म्हणेल काय 11 जागा आहेत की 2च जागा आहेत? थांबा, पूर्ण व्हिडिओ बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल मला काय सांगायचं आहे। बघा, ओके, परत एकदा डेट बद्दल 10 जूनला सुरुवात झालेली आहे, 3 जुलै शेवटची तारीख आहे। लवकरात लवकर फॉर्म भरा। भरपूर विद्यार्थ्यांना माहितीच नसतं, त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकतोय। फॉर्म निघून गेल्यानंतर विचारतात कुठल्या जाहिरात आहेत का काय, त्याच्यावर जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। ओके, चला, बाकी तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर हा नंबर आहे, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे। ज्या दिवशी जाहिरात आली त्याच दिवशी 10-12 जूनला टाकलेली आहे। हा नंबर आहे, इथं कॉल करा। ओके, ह्या पद्धतीने ईमेल करा काय अडचण असेल तर। मला इथून कॉल काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कॉल करण्यापेक्षा। क्लिअर? चला पुढे जाऊयात। आता महत्त्वाचे मुद्दा आहे की आपल्याला आता बघायचं आहे की नेमक्या किती जागा आहेत, अनुभव कुठला लागतो, काय लागतो, ते आपल्याला पूर्ण गोष्टी बघायच्या आहेत। उद्यान अधीक्षक किती पोस्ट आहेत? 2 पोस्ट आहेत। आता याला लागतो अनुभव, पहिल्यांदा आपण तो बघू म्हणजे काय आहे। ओके, याला 2च जागा आहेत। अनुसूचित जातीला 1 जागा आहे आणि ओपनला 1 जागा आहे, म्हणजे सर्वच विद्यार्थी जवळपास फॉर्म भरू शकतात। ओके, चल, आता ह्यामधल्या कॅटेगरीला जागा नाही, जागाच 2 आहेत, त्याच्यामुळं ज्यांना अनुभव आहे तेच इथं फॉर्म भरतील। याची पात्रता बघूयात, याची पगार आपण ऑलरेडी बघितलेली आहे। ओके, बघा, पेमेंटचं बोललो आपण। मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चरची डिग्री, BSc हॉर्टिकल्चर झाला असेल फॉर्म भरता येईल। ॲग्रिकल्चर भरता येईल, बॉटनी भरता येईल, फॉरेस्ट्री भरता येईल, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील डिग्री, तुमची वनस्पती शास्त्रातील डिग्री असेल तरी फॉर्म भरता येईल। पण दुसरी अट यांनी टाकली, नवी मुंबई महानगरपालिकेत ही अट नाही, खरं तर ही अट त्यांनी टाकायला नव्हती पाहिजे, पण त्यांनी आता टाकली आहे, तर काय करावं। ओके, तर शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा, हॉर्टिकल्चर रिलेटेड असेल तो संबंधित काम, म्हणजे त्याचा स्पेसिफिक अर्थ दिलेला नाही, किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। म्हणजे मग आमच्याकडे अनुभव नाही, आम्ही याला पात्र नाही आहेत। चला, ते तुमच्यासाठी नव्हतं, ज्यांच्यासाठी अनुभव आहे त्यांच्यासाठी होतं, पण ही अट खरं तर काढून टाकायला पाहिजे होती, पण त्यांनी आता काढलेली नाहीये। ओके, तुम्ही वाटलं तर त्यांना कॉल वगैरे मेसेज करून तुम्ही करू शकता की सर, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्यान अधीक्षक या पदाला अनुभवाची अट नाही, ही तुम्ही काढून टाका, असं जर तुम्ही मेसेज केले जास्त प्रमाणात तर कदाचित होऊ शकतं, मेल वगैरे करा। उद्यान निरीक्षक 11 पदे आहेत। कुठल्या कॅटेगरीला किती आहेत? अनुसूचित जातीला 2 आहेत, सर्वसाधारणला 1 आणि महिलांना 1 आहे। ज्या काही महिला असतील, मुली असतील, त्यांनी ते फॉर्म 100% भरा। अनुसूचित जमाती, जाती, अनुसूचित जमाती, तिथं पण सेम 1च जागा आहे, ओपनला आहे, इथं सगळ्यांना फॉर्म भरता येईल। इथं फक्त फिमेलला ही जागा आहे, इथं सगळ्यांना भरता येईल। क्लिअर? व्हिजा अ साठी 1 जागा आहे, भज ब साठी 1 जागा आहे, भज क साठी इथे नाहीये, भज ड साठी नाहीये, विमा विशेष मागास प्रवर्ग यासाठी नाहीये, इतर मागासवर्गीयांच्यासाठी 1 जागा आहे, सगळ्यांनाच भरता येईल, फिमेल वगैरे सगळ्यांना भरता येईल, मेललाही भरता येईल। SC/BC साठी 1 जागा आहे। ओके, आणि आर्थिक EWS साठी 1 जागा आहे। खुल्यासाठी 3 जागा आहेत, 2 मेल आणि फिमेलसाठी आहेत, फिमेलसाठी 1 आरक्षित आहे, म्हणजे ओपन फिमेलला इथे थोडासा फायदा आहे। 1 आणि एकूण पद 11 आहेत, 9 आरक्षणासाठी, म्हणजे 9 सर्वसाधारणसाठी आणि 2 महिलांसाठी आरक्षित आहे। आता मग यांनी फॉर्म भरायचे नाही का, तर त्यांनी त्यांच्या कॅटेगरीमधूनच फॉर्म भरायचे, म्हणजे तिथं सगळी माहिती टाकायची। तुम्ही ओपनला इथे फाईट करू शकता, 2 जागेला फाईट करू शकता। भरपूर जणांचं म्हणणं आहे
कल्याण डोंबिवली नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक जागा होती उद्यान अधीक्षकची, त्याला 1016 फॉर्म आलेत. मी व्हिडिओ टाकणारच आहे त्याच्यावरती. आणि 4 जागा, मला वाटते 4 का 3 काही 4 जागा होत्या उद्यान सहाय्यकच्या, त्याला 886 फॉर्म आलेले आहेत 4 जागेला. इथं तर 11 जागा आहेत. मग इथे फार किती येतील? मॅक्झिमम 5000. खूप झाले, 5 तर येणारच नाहीत. 5000 आता माझा व्हिडिओ बघून वगैरे मी भरायला लावतोय म्हणून वाढतील. पण जो विद्यार्थी फॉर्म भरेल, मी काय म्हणतोय, जो विद्यार्थी फॉर्म भरेल याचा सिलेबस बद्दल पण बोलणार आहोत आपण. पण जे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GSGK 15 प्रश्न आणि 60 प्रश्न हॉर्टिकल्चरचे आहेत. म्हणजे एकच नॉर्मल तुम्ही सर्व सेवेचा अभ्यास करताय, मराठी इंग्रजीच करताय, हॉर्टिकल्चर फक्त करायचंय. एकच पोस्ट आहे मान्य आहे तिकडे अधीक्षकला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 पोस्ट उद्यान सहाय्यकच्या आहेत. त्या जाऊ द्या, इथं 11 पोस्ट आहेत. ओपन मधल्या जवळपास 2 पोस्ट तुम्हाला मिळत आहेत. आणि तुमची कॅटेगरीची जर असेल तर तिथली एखादी, जर तुम्ही इकडचे असाल एक, इकडची असाल एक, फक्त ह्या 3 कॅटेगरीला इथं नाही आहेत. पण तुम्हाला ओपनच्या 2 जागा मिळतातच आहेत. म्हणजे 11 जागेमध्ये एक फाईट देता येईल. आणि याच्याबद्दल आता नोट्स वगैरे, टेस्ट सिरीज वगैरे नक्कीच मी काही येत्या 2-4 दिवसामध्ये करणार आहे. जर माझा व्हॉट्सअप नंबर जर तुमच्याकडे सेव्ह नसेल तर तुम्ही 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं नाव, तुमचं पूर्ण नाव, तुमचं डिग्री कशात झाली, तुमचं पासिंग वर्ष आणि तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करतात ते पाठवा. तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. पुढे आपण बघूयात याला पात्रता काय काय आहेत ते बघणार आहोत. ओके, चला बघूयात. 8, 9, 10, 11 झालेले आहेत पोस्ट. पेमेंटचं आहे, जबरदस्त पेमेंट आहे. नंतर प्रमोशन होत राहतं. S8 आहे, 25,500 सुरुवात आहे. अजून 5-6 हजार वगैरे क्वार्टर असेल तर क्वार्टरचं पण त्याच्यात उपलब्ध दिलं की जर क्वार्टर असेल तर तुम्हाला क्वार्टर मिळेल. पण क्वार्टरचे पैसे मिळणार नाही. क्वार्टर म्हणजे राहायला घर. आता मग दुसराच अर्थ काढायचे काय तर क्वार्टर म्हणजे रात्री बसायची म्हणजे असं नाही. मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर पात्र आहात. कोण फॉर्म येते हे सगळ्यांसाठी आहे. 11 जागा, जास्तीत जास्त फॉर्म इथे येतील. ओके, तिला तिकडे जर अधीक्षकला तर अनुभव लागतोय म्हणजे याच फॉर्म मध्ये, जाहिरातमध्ये. ओके, BSc ॲग्रिकल्चर वाले भरू शकतात, BSc बॉटनी वाले भरू शकतात, फॉरेस्ट्री वाले भरू शकतात. अजून मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील, ओके, बाकीचे म्हणतील सर मग आम्ही वनस्पती शास्त्र, आमचं BSc बॉटनी वगैरे झाले, फॉर्म भरता येईल का? वनस्पती शास्त्र आहे का तुमचं? भरता येईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही BSc हॉर्टिकल्चर वाले जमेल, ॲग्रिकल्चर वाले जमेल, बॉटनी जमेल, फॉरेस्ट्री जमेल. ॲग्री अलाइड जे आहेत तसं काही दिलेलं नाही. तुम्ही काय करा, फॉर्म भरून टाका. काय म्हणतो मी, ॲग्री अलाइड वाले फॉर्म भरून टाका. पेमेंटसाठी थांबा किंवा मग फॉर्म भरून टाका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बघू, आपल्याकडे GR आहे ॲग्री आणि जिथं कृषी दिलंय, जिथं अलाइड ब्रांचेस इलिजिबल आहेत असा गव्हर्नमेंटचा GR आहे, तो आपण GR दाखवू त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. पण पहिल्यांदा फॉर्म भरा, पेमेंट करा, अभ्यास करा, परीक्षा पास झाल्यानंतर तिथे लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा. मग GR आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा कोणी देईल, मी पण देईल, काही प्रॉब्लेम नाही. GRची एक झेरॉक्स कॉपी घेऊन जा. ते म्हणले जमत नाही, येलोजी वाचो, नाही तर आपण अंडरलाईन करून 2 घेऊन जाऊ, एक ब्लँक घेऊन जाऊन एक अंडरलाईन करून घेऊन जाऊ. बघा नाहीतर मग आपण मग त्यांनी नाही ऐकलं तरी आपण मग जाऊ सरकारकडे. ही शेवटची स्टेप. आताच मग पात्र आहे का काय, भरा फॉर्म त्या पद्धतीनं. इथे जागा कमी आहेत असं सगळ्यांचं म्हणणं असतं, पण माझं म्हणणं आहे तुम्ही फॉर्म भरा. कॉम्पिटिशन कमी आहे, जागाही कमी आहेत, हे पण मला माहिती आहे. क्लिअर? चला बाकी पुढे आपण फीस वगैरे काय 1-2 मिनिटात बघू, व्हिडिओ थांबू. अजून याच्यावरती 1-2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. टेस्ट सिरीज आणि मेंटॉरशिप बॅच, PDF नोट्स या सगळ्या काम सुरू आहे. 2-3 दिवसात त्याचा उपलब्ध होऊन जाईल. त्याच्याबद्दल तसा मेसेज पण करा म्हणजे मला कळेल की एकूण किती विद्यार्थी उपलब्ध आहेत. अत्यंत महत्वाची आहे, कारण की विद्यार्थ्यांची संख्या मी सांगितलं, एका जागेला नवी मुंबईमध्ये 1016 फॉर्म आहेत आणि मला वाटतं 4 जागेला 886 आहेत. इथं 11 जागा आहेत. मॅक्झिमम माझं मत आहे 5Kच्या पुढे फॉर्म जाणार नाहीत. 5K पण खूप झाले, 2000 पण खूप झाले, 2-3 हजार तेवढे पण जाणार नाहीत. पण मी व्हिडिओ टाकते म्हणून काही प्रमाणात फॉर्म वाढतील. म्हणजे इथे 1016 मध्ये किंवा इथे मी फक्त टेलिग्रामला टाकलं होतं, माझ्यामुळे जवळपास 50-60 तरी फॉर्म वाढले असतील किंवा जास्तही वाढले असतील, मला माहित नाही. हे मी सांगतोय. मला पर्सनली व्हॉट्सअपला जवळपास 20-30 मेसेज आले होते की कोणी फॉर्म भरलाय. हो, ते जवळपास 2-2.5 हजार माझ्याकडे फक्त स्टेटस बघतात, 5-6 हजार नंबर सेव्ह आहेत. चल, हे कळलंय. 1000 फीस आहे. इथे थोडंसं आता कॉम्प्रोमाइज नाही करतायत, खरंच पैशाचं सोंग नाही करतायत, पण थोडंसं बघा. लागण्याची संधी आहे. 11 जागा आहेत. 11 जण कोणीही लागणार आहेत. चांगला अभ्यास करा. मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणार आहे. कुठले टॉपिक वगैरे काय सगळं करायचं, सगळ्या नोट्स वगैरे देणार आहे. तुमचं काम आहे महिन्याभरात मेहनत करायची. 1-1.5 महिन्याने परीक्षा होणार आहे. आता महिन्याभरात तर नवी मुंबईचीच आहे, जवळपास 15 ते
21 जुलैमध्ये तुमची जवळपास ऑगस्टमध्ये परीक्षा होऊ शकते. म्हणजे तुम्हाला हे 15 दिवस जूनचे, जुलै आहे तुमच्याकडे, ऑगस्टचे 15 दिवस, जवळपास 2 महिने तुम्हाला आहेत. 2 महिन्यात काय होत नाही, हॉर्टिकल्चर तर करायचं आहे, एवढं थोडंच ॲग्रिकल्चर करायचं आहे. हॉर्टिकल्चर छोटा विषय आहे, ते पण सिलेबस वाईज करायचं आहे. ओके, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. चलो, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राचाच नागरिक पाहिजे, बाहेरचा जमणार नाही. आंध्रा बिंद्राचा असेल किंवा अदर स्टेटचा असेल, जमणार नाही. क्लिअर? तर जवळपास झालेला आहे. वयोमर्यादा किती आहे सर? मिनिमम 18 पाहिजे आणि 38 पाहिजे जास्तीत जास्त. कॅटेगरी असेल, सॉरी कॅटेगरी बरोबर, मागासवर्गीय असेल तर 43 पाहिजे. फास्टमध्ये घेतोय थोडंसं, त्याच्यामुळे समजून घ्या. ओके, चलो. बाकी नियम अटी काहीच नाहीत. हे बघा, कुठल्या कॅटेगरीला किती. ओपनला मिनिमम सगळ्यांनाच 18 पाहिजे वय, ते असतंच सगळ्यांचं. ओपन आणि अमागाससाठी 38 वय आहे. मागासवर्गीय अनाथसाठी 43, खेळाडू 43, दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त 45, स्वातंत्र्य सैनिक वगैरे 45, आणि माजी सैनिक असेल तर +3 आणि अंशकालीन असेल तर 55. ओके, ह्या पद्धतीने आहे. अजून काही असेल सिलेबस वगैरे याच्यात आहे का? मी बघतो याच्यात सिलेबस पण दिलेला आहे त्यांनी, नाहीतर याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. नोट्स बद्दल वगैरे हे मी त्याच्यावरती, ओके, सिलेबसवरती वगैरे आपण बोलूयात, वेगळा व्हिडिओ करूयात. मिनिमम तुम्हाला 50% मार्क पाहिजे ओपनच्या याला, मागासवर्गीय असेल तर 45% पाहिजे. म्हणजे 200 पैकी 90 मार्क तुम्हाला पडायलाच पाहिजे असं कॅटेगरीला म्हणतात. आणि एकूण गुणांच्या किमान 50% असं मार्क आहे, म्हणजे 100+ तुम्हाला मार्क अपेक्षित आहेत. म्हणजे तुम्ही गुणवत्ता यादीत याल असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, एवढे तर पडतात सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? तर आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन जर झालं तर आता याला शक्यता कमी आहे नॉर्मलायझेशन होण्याची, कारण की फॉर्मची संख्या जर तुम्हाला सांगितलं ऑलरेडीच, नवी मुंबईमध्ये 1,1016 आणि 4,886, इथं 11 आहेत. 2,1000 धरून चलू आपण, 2 किंवा 3 पण धरू. लईच आपला व्हिडिओ व्हायरल झाला, विद्यार्थ्यांना वाटलं खरंच तळमळ असेल तर फॉर्म भरतील, नाही तर मग 2,1000चं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही बघितलं असेल कृषी सेवक ॲग्री एमपीएससीला 70-80 हजार पर्यंत कृषीचेच फक्त विद्यार्थी फॉर्म भरतात. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत, फॉरेस्ट्री वगैरे असतील, त्यांनी देखील हा फॉर्म भरा. लक चालवा. कमी जागा आहे म्हणून भरपूर जण हे होत नाही, भरपूर जण लागलेले आहेत. आपले विद्यार्थी आहेत, या पोस्टवरती आहेत. नाशिक असेल, ठाणे असेल, इतर ठिकाणी लागलेले आहेत. ते पगार घेत आहेत, चांगली जबरदस्त पोस्ट त्यांना आहे. ओके, ही संधी सोडू नका. पूर्ण मटेरियल आपल्याला उपलब्ध होणार आहे, पूर्ण त्याच्यावरती काम सध्या सुरू आहे. ओके, याच्या सिलेबस बद्दल जर बघायचं झालं तर सिलेबस आहे. ओके, उद्यान अधीक्षकचा हा सिलेबस आहे, बोनसाय वगैरे, आणि याचा सेमच आहे, काहीच नाही. आपण बघूयात. ओके, याच्याबद्दल वाटलं तर परत एकदा व्हिडिओ टाकतो. ओके, जनरल नॉलेज आहे याच्यात. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट MMCA हा आहे, आणि बाकीचं हेच आहे बघा, हॉर्टिकल्चरच आहे, बाकी काहीच नाही. फक्त एकच वेगळं आहे, GS तर करायचंच आहे. त्यांनी याच्यात मराठी, इंग्रजी, GS GK हे आहे का नाही याच्याबद्दल, सॉरी GS GK नाही, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे दिलेलं नाही, कदाचित नसेलच ते. याच्याबद्दल अजून वेगळा व्हिडिओ टाकतो. पण अभ्यासक्रमात त्यांनी टेक्निकल, सगळ्या टेक्निकल पोस्ट आहे त्याच्यात जवळपास, तर हेच दिलेलं आहे. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. चलो, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या पोस्ट आहेत क्लर्कच्या वगैरे, त्याच्यात त्यांनी वेगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळं सध्याचा हा सिलेबस आहे. ओके, आपल्याला ह्या टेक्निकलसाठी आपण बॅच उपलब्ध करून देऊ, टेस्ट सिरीज उपलब्ध करून देऊ. आणि जर फक्त एवढंच असेल, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता नसेल, तर मी तर म्हणतो सुवर्ण संधी आहे तुमच्याकडे. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अगदीच नाही तर व्हॉट्सअपला मला मेसेज करा, डायरेक्ट कॉल करू नका. बोलायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉलिंग टाईम घेऊन तुम्ही बोलू शकता. 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.